श्री शिव प्रतिष्ठान द्वारा 25 अगस्त को घोषित सांगली जिला बंद वापस ले लिया गया है। श्री शिव प्रतिष्ठान ने बांग्लादेश में हिंदुओं पर हो रहे अत्याचार के विरोध में 25 अगस्त को सांगली जिले में बंद की चेतावनी दी थी। पिछले कुछ दिनों में बांग्लादेश में हिंदुओं पर लगातार अत्याचार हो रहे हैं। वहां के हिंदुओं को सरेआम मारा जा रहा है। इसके विरोध में देश भर में हिंदू आक्रामक हो गया है। बांग्लादेश में हिंदुओं पर हो रहे अत्याचार की मांग पर कोई कार्रवाई नहीं की गई। शिव प्रतिष्ठान ने कहा कि महाविकास आघाड़ी द्वारा 24 अगस्त को बंद और 25 अगस्त को कुछ परीक्षा होने से लोगों को परेशानी न हो, इसके लिए शिव प्रतिष्ठान ने 24 अगस्त को बंद वापस लेने का फैसला किया है। आज आम्ही शेकडोच्या संख्येनं जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी इथं आलेलो आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारलेलं आहे, त्यावर पूर्ण ती कारवाई करून केंद्राकडे आम्ही जो प्रस्ताव पाठवतो म्हणून त्यांनी पूर्ण आम्हाला शब्द दिलेला आहे। दुसरी गोष्ट, दिनांक 25 तारखेला जो श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जो बंद पाळलेला होता तो थोडा आम्ही पुढे ढकललेला आहे। त्याचं कारण असं आहे की 24 तारखेला काही संघटनेने बंद पुकारलेला आहे, महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे। परत 25 तारखेला आमचा लोकांची अवस्था लक्षात घेता लोकांना दुरुपयोग होऊ नये म्हणून लोकांच्यासाठी आम्ही तो बंद पुढे ढकलतोय। आज गुरुजींच्या सांगण्यावरून हा निर्णय घेतलेला आहे। लोकांचं पण आपण हित बघितलं पाहिजे। 24ला एखादा बंद, 25ला आमचा बंद हे न करता 25ला काही परीक्षा पण आहेत, तर आम्ही सगळा आमचे अविनाश बाबू सावंत, मोहनसिंग राजपूत, गुरुजी, आम्ही रावसाहेब देसाई यांनी ठरवलं की आपण गुरुजी बंद पुढे ढकलूया। आमची बैठक झाल्यानंतर आमचा बंद पुढचा कधी आहे ते आम्ही आपल्यासमोर सांगतो।